राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 3 एप्रिल या दिवशीचं चिंतन. चैतन्य घनीभूत झालं की जड शून्यभूत होतं आणि जड घनीभूत झालं की चैतन्य शून्यभूत होतं. माणसाच्या 2 प्रवृत्तींचा म्हणा किंवा बुद्धीचा म्हणा इथं खुलासा आहे. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यातल्या कुठल्या तरी एका बुद्धीचा माणसावर प्रभाव असतो. देहबुद्धी वाढली, जी आपल्यासारख्या माणसांची सतत वाढलेलीच असते, तर देहबुद्धी वाढली की प्रपंच आणि आत्मबुद्धीत वाढ झाली. शरीरापासून आपण कोणीतरी निराळे आहोत हे खऱ्या अर्थानं थोडं जरी जाणवायला लागलं तरी परमार्थाकडे मन वळतं. असा हा 2 वृत्तींचा प्रभाव आहे. देहबुद्धी घनीभूत होते म्हणजे काय होतं? जड घनीभूत होतं. देह जड आहे, ती चैतन्याची उपाधी आहे. उपाधीत वाढ झाली की मूळ वस्तू बाजूला पडून नको त्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं. अशी ती क्रिया आहे. मग अर्थातच मूळ वस्तूचा विसर पडायला लागतो. देह हीच मूळ वस्तू धरून व्यवहार चालू होतो आणि मग प्रपंचाचा जोर साहजिकच वाढतो. हे जड घनीभूत झाल्याचं लक्षण आहे. प्रपंचाशिवाय दुसरं काही सुचेनासं होतं. देह, त्याचं रक्षण आणि त्याच्या सुखाकडे सतत लक्ष हे जड घनीभूत झाल्याचं लक्षण आहे. त्यामध्ये चैतन्य जवळजवळ शून्यभूत झाल्यासारखं वाटतं. होत नाही, कारण चैतन्य हे अविनाशी आहे. सद्गुरू किंवा देव तरी आम्हाला इतकं का सांभाळतात? तर त्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसत असतो की हा माणूस आज ना उद्या सुधारेल. त्याच्यातलं निद्रिस्त चैतन्य जागं होईल आणि त्याच्या परमार्थाची वाटचाल सुरू होईल. असं जर झालं, देहबुद्धीचा पाय हळूहळू मागे पडू लागला, ज्या चैतन्यावर हे आधारलेलं आहे त्या चैतन्याचं थोडंसं जरी स्मरण व्हायला लागलं तरी आत्मबुद्धी जागृत व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाही. पूर्णपणे चैतन्याचाच अनुभव स्वतःच्या ठिकाणी आणि विश्वाच्या ठिकाणी होणं ही फार पुढची आणि अंतिम स्थिती झाली. ती सुदुर्लभ आहे असं गीता सांगते. परंतु या चैतन्याच्या घनीभूत होण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी, त्याची जाणीव होऊन ती टिकून राहण्यासाठी चैतन्याचं सतत स्मरण आवश्यक आहे. ते कसं करणार? तर सद्गुरूंनी दिलेलं नाम हे त्या चैतन्याची खूण आहे. त्याच्या सहाय्यानं चैतन्य घनीभूत होऊ शकतं. त्याला गुरुकृपेची मात्र नितांत आवश्यकता आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.